derived quantity and unit. पुढच्या ज्या क्वांटिटीचं नाव आहे त्या क्वांटिटीला आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटी आणि युनिट. In physics, we come across large number of quantities like speed. फिजिक्समध्ये जवळपास भरपूर प्रमाणात अशा त्या ठिकाणी क्वांटिटीज आहे. अशा क्वांटिटीला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल दिलं आहे स्पीड. स्पीड त्याला आपण गती म्हणतो की ज्याचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे मोमेंटम. मोमेंटमचा त्या ठिकाणी सिम्बॉल पी आहे. त्याचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर येतं रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय तर तसं त्या ठिकाणी आपण जेव्हा रस्त्यावरती त्या ठिकाणी प्रवास करतो तर त्यावेळेस मध्ये त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असतात. ते काय करतात तर आपल्या स्पीडला त्या ठिकाणी कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, कमी करायचा प्रयत्न करतात. तसंच त्या ठिकाणी एखाद्या वायरमध्ये जर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर ते इलेक्ट्रिक करंटला कमी करायचं प्रमाण त्या ठिकाणी कोण करतं तर रेजिस्टन्स करतो. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तर इलेक्ट्रिक वायरमध्ये जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला कंडक्टिव्हिटी म्हणतो. विच डिपेंड ऑन सम ऑर ऑल ऑफ 7 फंडामेंटल क्वांटिटी. हे सगळे जे स्पीड असेल, मोमेंटम असेल, रेजिस्टन्स असेल, कंडक्टिव्हिटी असेल, हे सगळे त्या ठिकाणी जे वरती दिलेले आहेत ह्या वरती या ठिकाणी बघा ह्या ज्या क्वांटिटी दिलेल्या आहेत लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स याच्यावरती त्या ठिकाणी ह्या डिपेंड आहे. 7 फंडामेंटल क्वांटिटीज वरती त्या डिपेंड आहेत. कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ द क्वांटिटीज. दीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे त्या ठिकाणी बघा याचा डेफिनेशन बघा की ज्या क्वांटिटीज दिलेल्या आहे की ज्या फिजिकल क्वांटिटीज आहे की ज्या फिजिकल क्वांटिटीज डिपेंड ऑन द 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ द क्वांटिटी. दीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे या ठिकाणी काय दिलं आहे की ऑल 7 फंडामेंटल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ दीज क्वांटिटीज. दीज आर कॉल्ड ॲज द डिराइव्ड क्वांटिटी. या ठिकाणी डिराइव्ड क्वांटिटीची आपल्याला या ठिकाणी द डेफिनेशन दिलेले आहेत. देअर युनिट विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ फंडामेंटल युनिट. तर डिराइव्ड क्वांटिटी जे युनिट आहे ते आपण फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट वापरून त्या ठिकाणी तयार करतो. अशाला आपण म्हणतो डिराइव्ड युनिट्स. बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. SI युनिट ऑफ द व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अपॉन द टाईम. तर डिस्प्लेसमेंट हे मीटरमध्ये दाखवतात आणि टाईम हे सेकंदमध्ये दाखवतात. म्हणून त्याचं जे SI युनिट आलेलं आहे ते SI युनिट आलेलं आहे मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद म्हणतात किंवा त्याला आपण असं बी लिहितो येतो मीटर आणि सेकंद इनवर्स. आता दुसरं दिलं आहे युनिट ऑफ मोमेंटम. मोमेंटमचा सिम्बॉल काय आहे पी आहे. त्या ठिकाणी काय दिलं आहे युनिट ऑफ मास आणि युनिट ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे मोमेंटम हा मास इंटू व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. या ठिकाणी हे जे युनिट दिलेलं आहे बघा हे युनिट कशाचं दिलेलं आहे तर मोमेंटमचं युनिट दिलेलं आहे. मोमेंटम म्हणजे त्या ठिकाणी मास इंटू व्हेलॉसिटी. मासचा सिम्बॉल मास त्या ठिकाणी आपण कशामध्ये
मोजतो इट इज फॉर द के जी, आणि व्हेलॉसिटी कशामध्ये मोजतो ते मीटर पर सेकंदमध्ये. म्हणून त्या ठिकाणी एकत्रित जे युनिट आलेलं आहे के जी मीटर पर सेकंद, त्याचं युनिट आहे के जी मीटर पर सेकंद आहे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी अनेक डिराइव्ड क्वांटिटी असतात की ज्या क्वांटिटीच्या ठिकाणी आपण युनिट्स हे फंडामेंटल युनिट वापरून तयार करतो. पुढचं जे दिला टॉपिक तो आहे सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी युनिट काय आहे तर त्या ठिकाणी 7 फंडामेंटल युनिट्स आहे, लार्ज अमाऊंट ऑफ डिराइव्ड युनिट आहे. काय 7 फंडामेंटल युनिट आहे, आपण त्याला बेसिक युनिटसुद्धा म्हणतो. त्याला ॲडिशनल आणखीन 2 युनिट दिलेले जातात, आपण त्याला सप्लिमेंटरी युनिट म्हणतो. त्याच्यामधलं पहिलं नाव आहे प्लेन अँगल, ज्याचा सिम्बॉल डी थिटा आहे. दुसरं जो आहे सॉलिड अँगल, ज्याचा सिम्बॉल आहे डी ओमेगा. अशा ठिकाणी 2 सप्लिमेंटरी युनिट आहे. सप्लिमेंटरी युनिटमध्ये या ठिकाणी 2च प्रकार आहे. 2 कोणते प्रकार सप्लिमेंटरी युनिट, तर पहिला आहे प्लेन अँगल ज्याला आपण डी थिटा म्हणतो, दुसरा आहे सॉलिड अँगल ज्याला आपण डी ओमेगा म्हणतो. आता जो प्लेन अँगल आहे तर प्लेन अँगलची डायग्राम बघितली, ह्या ठिकाणी ही अँगल आहे प्लेन अँगलच्या ठिकाणी ही डायग्राम आहे. ही डायग्राम कशाची आहे तर प्लेन अँगलची डायग्राम आहे, आणि प्लेन अँगलचा सिम्बॉल काय ह्या ठिकाणी डी थिटा दिलेला आहे. आता याचा जरा फॉर्म्युला बघितला प्लेन अँगलचा, ह्या ठिकाणी प्लेन अँगल्स या ठिकाणी फॉर्म्युला दिला आहे, हा फॉर्म्युला दिला आहे डी थिटा इक्वल टू डी एस अपॉन आर. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हा एक प्लेन अँगल दिलेला आहे, आणि हे जो पोर्शन आहे त्या पोर्शनला म्हणतात त्या ठिकाणी डी एस, आणि ह्याला म्हणतात रेडियस, आणि हा आहे डी थिटा. तर डी थिटा काय आहे तर डी थिटा इक्वल टू डी एस अपॉन आर. डी थिटा इक्वल टू डी एस अपॉन आर हा ठिकाणी प्लेन अँगलचा फॉर्म्युला आहे. हा जो प्लेन अँगल आहे हा प्लेन अँगल आपण कशामध्ये मोजतो, तर प्लेन अँगल आपण मोजतो रेडियनमध्ये, की ज्याचा सिम्बॉल आहे रॅड. त्याचा काय सिम्बॉल काय आहे रॅड, आणि ते आपण कशामध्ये मोजतो रेडियनमध्ये मोजतो. दुसरा बघा ह्या ठिकाणी आपला सिम्बॉल दिलेला आहे थिटा सी, तर वरचा जो सी आहे या सीला काय म्हणतात, या सीला म्हणतात रॅडियन किंवा रॅड. पुढचा दुसरा जो आहे आपण त्याला काय म्हणतो सॉलिड अँगल्स. आता ही जो सॉलिड अँगल्स आहे, जर आपण जी डायग्राम बघितली सॉलिड अँगलची, ही डायग्राम आहे सॉलिड अँगलची बघा. ही डायग्राम आहे सॉलिड अँगलची, की त्या ठिकाणी एखादा स्पेअर असेल, हा स्पेअर आहे, स्पेअर म्हणजे त्या ठिकाणी बॉल असेल, तर त्या बॉलचा त्या ठिकाणी हा एक शेप कट केलेला आहे. मग ह्या ठिकाणी जो अँगल तयार होतो ह्या अँगलला म्हणतात त्या ठिकाणी सॉलिड अँगल. अँगल काय म्हणतात सॉलिड अँगल. हा जो सॉलिड अँगल आहे हा कशावर डिपेंड आहे, ह्या ठिकाणी ज्या दिलेला आहे हा सरफेस एरिया ज्याला आपण डी ए म्हणतो, आणि त्याची असणारी रेडियस काय आहे आर आहे, आणि सॉलिड अँगलचा सिम्बॉल डी ओमेगा आहे. म्हणून याचा जो फॉर्म्युला बनतो तो डी ए अपॉन आर हा फॉर्म्युला बनतो. ह्या ठिकाणी हे बघा दिलेला फॉर्म्युला. तर सॉलिड अँगल्स हा डी ए अपॉन आर स्क्वेअर या ठिकाणी हा त्याचा जनरल फॉर्म्युला दिलेला आहे. कशाचा तर सॉलिड अँगलचा. म्हणजे सॉलिड अँगल आहे आपण ते कशामध्ये मोजतो, तर आपण ते मोजतो स्टेरेडियनमध्ये. स्टेरेडियन्स हे त्याचं काय आहे सॉलिड अँगलचं युनिट आहे. सॉलिड अँगलचं युनिट स्टेरेडियन आहे. त्याच्यानंतर प्लेन अँगलचं युनिट हे रेडियन आहे. ध्यानात ठेवायचं प्लेन अँगलचं युनिट काय आहे रेडियन आहे. म्हणजे या ठिकाणचे 2 सप्लिमेंटरी युनिट दिलेले आहे सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल्स. तर हे 2 युनिट जे दिलेले आहे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल्स, तर यांचं जे युनिट आहे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलचं, तर प्लेन अँगलचं जे युनिट आहे ते त्या ठिकाणी रेडियन युनिट आहे, आपण त्याला रॅड म्हणतो. आणि सॉलिड अँगलचं जे युनिट आहे ते स्टेरेडियन आहे, आपण त्याला एस आर म्हणतो.